Hello friends, myself Sushma Mahalle. Today we are going to learn chapter number 12 photosynthesis. Chapter number 12 photosynthesis मध्ये आपण आत्तापर्यंत डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस ही प्रोसेस नेमकी काय असते, त्याची रिॲक्शन कशी असते, क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, त्याचप्रमाणे नेचर ऑफ लाईट ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट, ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे काय आणि ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम फोटोसिंथेसिस म्हणजे काय हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. त्याचप्रमाणे हिल रिॲक्शन म्हणजे काय, त्यामधून काय प्रूव्ह केलं गेलेलं आहे याचा सगळ्यांचा आपण अभ्यास केला. त्याचप्रमाणे आता मागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन ही फोटोकेमिकल रिॲक्शन असते आणि डार्क रिॲक्शन ज्यामध्ये लाईटचा वापर केला जात नाही म्हणून तिला डार्क रिॲक्शन म्हणतात आणि ती असते बायोकेमिकल रिॲक्शन. इथपर्यंतचा आपण अभ्यास केला. लाईट रिॲक्शनमध्ये फोटोसिस्टीम 1 अँड फोटोसिस्टीम 2 या वेवलेंथ 680 आणि 700 याप्रमाणे वेवलेंथ असलेल्या फोटोसिस्टीम्स आपण पाहिल्या, ज्यामध्ये क्लोरोफिल हे मेन पिगमेंट असतं जे ATP आणि NADPH फॉर्म करत असतं. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, फोटोफॉस्फोरायलेशन. फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे नेमकं काय, तर फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये आपण जर नीट पाहिलं तर फोटो म्हणजे काय, फोटॉन किंवा त्यालाच आपण लाईट असं म्हणत असतो. फोटोलाच आपण काय म्हणत असतो, लाईट. आणि फॉस्फोरायलेशन म्हणजेच काय, फॉर्मेशन ऑफ ATP. फॉर्मेशन ऑफ ATP म्हणजे फॉस्फोरायलेशन असतं. हे तुम्हाला आता तुम्ही लक्षात ठेवायला हवं की जर आपल्याला मिनिंग कळलेलं असलं तर टॉपिक अगदी समजायला सोपा जात असतो. म्हणजेच काय, तर फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, लाईटच्या प्रेझेन्समध्ये ATPचं जे फॉर्मेशन होत असतं त्याला फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. Formation of ATP in the chloroplast in presence of light is called photophosphorylation. इथे तुम्हाला फोटोफॉस्फोरायलेशनची डेफिनेशनही दिलेली आहे. Formation of ATP in the chloroplast in presence of light is called photophosphorylation. It takes place in the two forms. ही प्रोसेस 2 फॉर्ममध्ये होत असते. एक म्हणजे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, ज्यामध्ये एका थिंगपासून जर एखादी गोष्ट ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आणि ती त्यानंतर परत येऊन त्याच होम प्लेसवर, म्हणजे जिथून सुरुवात झालेली असते तिथूनच सुरुवात होऊन परत त्याच होम प्लेसला येऊन मिळते, त्याला सायकल असं म्हटलं जातं. अशा प्रकारची सायक्लिक प्रोसेस ज्यामध्ये होत असते त्याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. आणि दुसरी असते नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. यामध्ये या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनलाच झेड सायकल असं पण म्हटलं जात असतं. झेड सायकल फोटोफॉस्फोरायलेशन असंही त्याचं नाव दिलं गेलं आहे. पण यामध्ये आता आपल्याला सगळ्यात आधी सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास करायचा आहे. तर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, illumination of photosystem first causes electrons to move continuously out of the reaction center of photosystem first and back to it. फोटोसिस्टीम फर्स्टपासून इलेक्ट्रॉन्स जे असतात ते मूवमेंट करायला सुरुवात होत असते आणि परत फोटोसिस्टीममध्येच बॅक येत असतात. म्हणजे त्यांचं
होम प्लेसला. त्यांचं होम प्लेस फोटोसिस्टीम 1 मानलं जातं, जिथून ते सुरुवात होतं. इलेक्ट्रॉन्स मूवमेंट व्हायला सुरुवात होते आणि ते मूवमेंट कंटिन्युअसली चेनच्या रूपामध्ये फॉर्म होऊन शेवटी त्याचा एंड फोटोसिस्टीम 1वरच होत असतो. म्हणून याला सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन ही जी प्रोसेस असते ही फक्त फोटोसिस्टीम फर्स्टमध्येच आपल्याला पाहायला मिळत असते. फोटोसिस्टीम सेकंडमध्ये ही सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन प्रोसेस होत नसते. या फोटोसिस्टीम 1मध्ये सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनच्या मदतीने ATP फॉर्म होत असतो. म्हणूनच याला फोटोफॉस्फोरायलेशन म्हटलं गेलेलं आहे. तर आता आपल्याला नेमकं हे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय हे लक्षात घेण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी एक डायग्रॅम दिलेली आहे. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 142वर जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये फिगर 12.7 तुम्हाला शो केलेली आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी एक लक्षात ठेवायचं आहे की फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये ही प्रोसेस होत असते. फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये ही प्रोसेस होते त्यावेळी या फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये जे काही क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात हे क्लोरोफिल पिगमेंट लाईट एनर्जी गेन करत असतात. म्हणजेच काय, सनपासून ते लाईट जी काही लाईट सोर्स मिळत असतो त्यांना सनलाईट मिळत असतं तो या ठिकाणी फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये जे क्लोरोफिल ए किंवा क्लोरोफिल ए सारखे इतर जे पिगमेंट असतात फोटोसिंथेसिस पिगमेंट हे लाईट एनर्जी गेन करत असतात आणि ही लाईट एनर्जी गेन केल्यानंतर याला काय म्हटलं जातं, याला ग्राउंड स्टेट म्हटलं जातं. आणि ह्या ग्राउंड स्टेटपासून एनर्जी मिळाल्यानंतर इथं एक्साइटमेंट स्टार्ट होते. इलेक्ट्रॉन्समध्ये एक्साइटमेंट स्टार्ट झाल्यावरती एक्साइटेड स्टेटकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला सुरुवात होते, ट्रान्सफर व्हायला सुरुवात होत असते. तर ह्या फोटोसिस्टीम 1पासून इलेक्ट्रॉन्स हे ट्रान्सफर होतात FRS याकडे. FRS म्हणजे नेमकं काय असतं तर FRS म्हणजे फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेट. फेरोडॉक्सिनचं स्पेलिंग तुम्हाला इथं दिलेलं आहे, R फॉर रिड्युसिंग सबस्ट्रेट. फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेटकडे हे इलेक्ट्रॉन पास होतात किंवा मूव्ह होतात. तर हे इलेक्ट्रॉन तिथून पास झाल्यानंतर फेरोडॉक्सिनमध्ये येतात आणि फेरोडॉक्सिनकडून परत सायटोक्रोम B6मध्ये ते ट्रान्सफर होतात. सायटोक्रोम B6मधून परत ते सायटोक्रोम Fमध्ये ट्रान्सफर होतात. सायटोक्रोम Sपासून परत ते प्लास्टोसायनिन यांच्याकडे जातात आणि प्लास्टोसायनिनपासून परत ते त्यांच्या होम प्लेसवर म्हणजेच काय फोटोसिस्टीम 1मध्ये ट्रान्सफर होतात. अशा प्रकारे ते फोटोसिस्टीम 1पासून निघालेले इलेक्ट्रॉन परत या प्रकारे या चारही स्टेप्समधून आपल्या स्वतःच्या होम प्लेसवर म्हणजे फोटोसिस्टीम 1मध्ये रिटर्न येतात. अशा प्रकारे ही एक सायकल तयार होत असते आणि ही सायकल तयार होत असताना अशा 2 स्टेप्स आहेत ज्यामध्ये ATP फॉर्म होताना आपल्याला दिसतं आहे. तर हे ADP पासून आपल्याला ATP फॉर्म होताना या 2 स्टेजमध्ये दिसतं आहे. ते आपण कसं फॉर्म होतं हे लक्षात घेऊया. सगळ्यात आधी ज्यावेळी लाईट एनर्जी या ठिकाणचे क्लोरोफिल्स गेन करत असतात, क्लोरोफिल ए किंवा क्लोरोफिल पिगमेंट जे असतात ते लाईट एनर्जी गेन केल्यानंतर फोटोसिस्टीमपासून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत होत फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेटकडे पास होतात. त्यानंतर ते फेरोडॉक्सिनमध्ये आल्यानंतर तिथला जो इलेक्ट्रॉन असतो
त्या इलेक्ट्रॉनच्या मदतीने ADP जो असतो तो ADP हा इनऑर्गॅनिक च्या मदतीने ATP फॉर्म करत असतो. म्हणजे ADP पासून ATP फॉर्म होतं इनऑर्गॅनिक फॉस्फेटच्या मदतीने. या पहिल्या स्टेजवर पहिले ATP फॉर्म झालेला आपल्याला मिळतो. त्यानंतर तो इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 मध्ये पास झाला आहे. सायटोक्रोम B6 मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर तिथं परत ADP ॲडिनो डायफॉस्फेट आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट यांचा संयोग होतो. एकत्रित ADP आणि PI एकत्र आल्यानंतर परत ATP फॉर्म होतो. या दोन ठिकाणी आपल्याला ATP सिंथेसाइज झालेलं दिसतंय किंवा ATP फॉर्म झालेलं दिसतंय. या दोन स्टेजमध्ये ATP फॉर्म झाल्यानंतर तिथून परत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो आणि तो जातो सायटोक्रोम F मध्ये. सायटोक्रोम F मधून इलेक्ट्रॉन परत पास होऊन प्लास्टोसायनिनमध्ये तो ट्रान्सफर होतो आणि प्लास्टोसायनिनपासून परत तो PS फर्स्टमध्ये फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये तो ॲक्सेप्ट होत असतो. याचाच अर्थ काय तर इनिशियल डोनर ऑफ इलेक्ट्रॉन हा इनिशियल डोनर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे PS सिस्टीम फर्स्ट आणि लास्ट जो ॲक्सेप्टर असतो फायनल ॲक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन. तर इनिशियल डोनर ऑफ इलेक्ट्रॉन हा PS सिस्टीम 1च आहे आणि फायनल ॲक्सेप्टर इलेक्ट्रॉन म्हणजे सुद्धा PS सिस्टीम 1च आहे. हे आपल्याला या सायकलवरून लक्षात येतं आहे. बघा PS1 पासून निघालेला इलेक्ट्रॉन परत PS1 मध्येच आपल्याला परत येताना दिसतोय. याचाच अर्थ इनिशियल डोनर ऑफ द इलेक्ट्रॉन अँड फायनल ॲक्सेप्टर ऑफ द इलेक्ट्रॉन इज सेम. सो इट इज नोन ॲज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, ज्यामध्ये दोन स्टेपवर आपल्याला ATP फॉर्म होताना दिसतंय. फेरोडॉक्झिनपासून सायटोक्रोमपर्यंत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना ATP फॉर्म झाला आहे. त्याचप्रमाणे सायटोक्रोम B6 पासून सायटोक्रोम F पर्यंत इलेक्ट्रॉन पास होत असताना सुद्धा परत ADP आणि PI मिळून ATP फॉर्म झालेला आहे. अशा प्रकारे दोन ठिकाणी आपल्याला ATP सिंथेसाइज होताना दिसतोय. म्हणजेच फोटोफॉस्फोरिलेशन यामध्ये होतं आहे. आणि अशा प्रकारे हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना जे फोटोफॉस्फोरिलेशन लाईटच्या प्रेझेन्समध्ये होत असतं त्याला म्हटलं जातं सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. म्हणजे यामध्ये कठीण असं काहीच नाही आहे. जर तुम्ही प्रत्येकाच्या स्टेप्स समजून घेतल्या आणि इलेक्ट्रॉन कशा प्रकारे ट्रान्सफर होत परत आपल्या होम प्लेसवर आला तर ही सायकल समजायला खूप सोपी आहे. The cyclic electron flow is accompanied by the photophosphorylation of ADP to yield ATP. या सायक्लिक इलेक्ट्रॉन फ्लोमध्ये ADP पासून ATP यील्ड होत असतं. दिस इज टर्म ॲज सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. यालाच सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलं जात असतं. आता तुम्ही उच्चार करताना फोटोफॉस्फोरिलेशन बोला, फोटोफॉस्फोरायलेशन बोला. प्रत्येकाची उच्चार करण्याची सिस्टीम वेगवेगळी असते. प्रोनाऊन्सेशन वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. सिन्स दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स ओनली पिगमेंट सिस्टीम फर्स्ट. यामधला मेन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पिगमेंट सिस्टीम फर्स्टमध्येच होत असते. फोटोलायसिस ऑफ वॉटर अँड कॉन्सिक्वेंट इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन डज नॉट टेक प्लेस. यामध्ये
वॉटरचं फोटोलायसिस होत नाही, त्याचप्रमाणे ऑक्सिजन इव्हॅल्युएट होत नसतो, ऑक्सिजन बाहेर पडत नसतो. या 2 पॉईंट्स आपल्याला या सायकलमधून लक्षात येतात की ही सायकल फोटोसिस्टीम फर्स्टमध्येच फक्त होत असते. त्याचप्रमाणे वॉटरचं फोटोलायसिस होत नाही आणि ऑक्सिजन इव्हॅल्युएशन होत नसते.